आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सभेचं आयोजन होतं. बजेटची मीटिंग होती. बजेटच्या बाबतीमध्ये काही प्रश्न मी आयुक्त साहेबांना विचारले आणि अशा प्रसंगी सभागृहामध्ये उपस्थित असलेले नगरसेवक यांनी लोकशाहीचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे सर्वात पहिले सभागृहामध्ये बजेटची मीटिंग चालू असताना इतर विषय त्यांनी घेतले आणि ते घेत असताना त्यांना विनंती केली असताना त्यांनी आमची सत्ता आहे आणि आम्ही बोलू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारचे वक्तव्य त्या नगरसेवकांनी केलेले आहेत. आणि तुम्ही या सभागृहामध्ये बसायचं नाही आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला द्यायचे अधिकार नाही आहेत अशा प्रकारची भूमिका आज या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये घडलेलं आहे. आणि ते घडत असताना 15 ते 20 नगरसेवक यांनी अचानकपणे मी आयुक्त साहेबांशी संभाषण करत असताना माझ्या विरुद्ध घोषणाबाजी चालू केली आणि माझ्याकडे सर्व नगरसेवक जमले आणि माझा हाणमार करण्याची भूमिका त्यांनी आज घेतली होती. आज आपण पण त्या सभागृहामध्ये होतात. आपण देखील सर्व झालेली घटना चित्रित केलेली आहे. सुरेश बनसोडे यांनी माझ्या डायसवर येऊन माझ्या समोरचा माईक उचकटून मला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर सभागृहामध्ये बांगरे यांनी माझ्या विरुद्ध काही भाष्य केलेलं आहे. या सभागृहामध्ये आम्ही बसू देणार नाही, चिंदमला बसू देणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य बांगरे असतील किंवा अमोल येवले असतील व त्यांच्यासोबत राहणारे पठारे, त्याच्यानंतर गणेश भोसले आणि भागानगरे असे काही अजून अन्य नगरसेवक पण त्यांच्यासोबत होते. सर्वच नगरसेवकांचं नाव घेणं आता शक्य होणार नाही. मी नुकतीच ॲडिशनल SP साहेब आणि डेप्युटी साहेबांना भेटलो. झालेली संपूर्ण घटना त्यांना कळवलेली आहे. आणि या सभागृहामध्ये मी प्रश्नोत्तर करत असताना अशा प्रकारची लोकशाही पद्धतीने मी त्या सभागृहात गेलेलो आहे. खरं म्हणजे मी माझ्या प्रभागात 4 उमेदवारामध्ये सर्वात जास्ती मतं मिळवून 3000च्या फरकाने मी निवडून आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या प्रभागातील जनतेने त्या सभागृहामध्ये पोहोचवलेलं आहे. आणि त्या सभागृहामध्ये मला सुद्धा माझ्या नगरकरांच्या बाबतीमध्ये जे काही बजेटमध्ये काही गोष्टी होते त्याच्या बाबतीत प्रश्न उत्तर विचारायचं अधिकार आहे. असं असताना काहीतरी विषय काढून मला या सभागृहामध्ये बसू दिलं जाणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य आज त्या सभागृहात झाले. आणि तुम्ही जर इथून सभागृहातून निघले नाही तर तुम्हाला इथंच ठार मारू अशा पद्धतीचे धमक्या या नगरसेवकांनी दिलेला आहे. खरं म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांना बोलू द्यायचं नाही अशा प्रकारचं चित्र सभागृहात चालू होतं. आणि आज जो काही प्रकार माझ्या बाबतीमध्ये यांनी केला याच्या माग त्यांचं कट कारस्थान अगोदरच रचलं गेलेलं होतं. त्यांनी एक एक करून सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आले आणि मला मारण्याची भूमिका, जीवे मारण्याची धमकी, परत जर या सभागृहात आले तर ठार मारू अशा प्रकारचे वक्तव्य आणि इथून बाहेर गेलं नाही तर आत्ता ठार मारू अशा प्रकारचे वक्तव्य तिथं केले गेलेत. त्यामध्ये विकी जगताप होते. आणि हे सगळं प्रकार, जो काही प्रकार आज घडला याच्या पाठीमाग यांचे नेते कोण आहेत त्यांना विचारल्याशिवाय हे कोणत्याही पद्धतीचं कार्य या नगरसेवकांमध्ये हिंमत नाही करण्याचं. तर यांचे जे नेते आहेत या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांना विचारल्याशिवाय तरी यांनी केलं नसणार आहे. तर त्यांचा सुद्धा हात या घटनेच्या पाठीमाग 100% आहे असं मी आज ठामपणे या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.